हॅपी मॉर्निंग मीना मॅम. आज हॅपी संडे. आणि आपला आजचा हा हॅपी संडे आपण वेगळ्या प्रकारे सुरू केला आहे आज. सुरुवातीला आपण झुंबा घ्यायचा आणि मग आपण सगळ्यांशी बोलायचो. पण आता याच्यामध्ये बदल केलाय. सगळं आपलं रेग्युलरच घेऊन शेवटी आपण झुंबा घेत आहोत एक दोन चार सॉंगवर. आणि ते पण तुमच्या सर्वांच्या इच्छेनुसार तुम्हाला जे सॉन्ग पाहिजे, ज्यावर तुम्हाला छानसा आनंद मिळतो ते सॉन्ग आपण घेतोय. तुम्ही सुद्धा खूप छान केलात. तर तुम्ही काय सगळ्यांना संदेश देताल मॅम आपल्या या क्लबसाठी? सर, मी संदेश असा देऊ शकते की आमच्या हॅपी क्लबला, आमच्या आनंदी क्लबला आनंदमय वातावरण, सुरुवातीला आनंदमय वातावरण असतं मेन म्हणजे. आणि आपल्या मनपसंत गाण्यावर झुंबा घेतला जातो. सकाळी 5 वाजता मेडिटेशन घेतलं जातं आणि नंतर 6 ते 6:30 पर्यंत हार्ड वर्कआउट घेतलं जातं. नंतर 6:30 ते 7 पर्यंत योगा प्राणायाम घेतला जातो आणि 7 ते 7:15 पर्यंत आपलं बोलणं चालणं होतं सर. रिझल्ट घेतला जातो. हे आपल्या ह्या क्लबला होत होतं आणि आमचा आनंदी क्लब खूप छान आहे आणि सर्वांचं जीवन आनंदी करतं. यासाठी सर्वांनी आनंदी क्लबला यायला पाहिजे हेच संदेश देऊ शकते. येस. हॅपी क्लब, आनंदी क्लब, इंग्रजी भाषा, मराठी भाषा, अपन ईश्वर म्हणतो, राम, रहीम, सब कुछ एक ही है. वैसा ही है हमारे यहाँ पर। बहुत बढ़िया सुबह से स्टार्ट होता है। और ये जो हमारा क्लब है ना, वो बहुत सारा मानवतावादी विचार का है. माणसानं माणसासाठी, माणसासारखं माणसासाठी आणि माणसाला आनंद मिळण्यासाठी खूप छान जर तो राहिला, जगला, वागला, त्याएवढा आनंद कुठंच नाहीये. ते आमच्या क्लबमध्ये मिळतो. माणूस पण काय असते कळलं जाते. सुख दुःखात सहभागी होणारा व्यक्ती जो असतो ना, त्याला खऱ्या जीवनात आनंद मिळवता येतो. सर्व विकार आपल्या शरीरातील जेव्हा बाहेर पडतात, जेव्हा आपण वीप म्हणजे आत, शना म्हणजे शरीरात पाहतो आणि सगळे विकार बाहेर काढतो ना, तेव्हा खरा आनंद मिळतो. तो आमच्या क्लबमध्ये सकाळपासून मिळतो. मीना मॅमला तेच सांगायचंय, या आमच्या क्लबला आणि आनंद मिळवा. आनंदी क्लब बहुत बढ़िया मीना मैम. यस. चलो, यहाँ पर हमारे सुपर वेलनेस कोच उमारानी मैम है. हैप्पी मॉर्निंग उमारानी मैम. आप सुबह से जो हमारा आज का जो हम इतवार बोलते हैं, इतवार, रविवार, संडे, हैप्पी संडे हम कर रहे हैं. और ये हैप्पी संडे थोडा अलग सा, पार्वतीच्या बाळा, गणपतीचं सगळं काही, आता गणेशोत्सव सुरू झालं ना, ते त्या पद्धतीने आपण छानस करत आहोत आणि ते सुंदर होत आहे. हे सर्व छान छान आम्हाला सर्वांपर्यंत पोहोचवायचे. तर तुम्ही काय संदेश दिला सगळ्यांना? या, हे छान आहे का, पहा, करा आणि या. येस येस. येस उमारणी मॅम, तुम्ही बोलू शकता. व्हेरी गुड मॉर्निंग सर. सगळ्यात महत्वाचं सर, आता जे आपलं साप्ताहिक सुरू आहे, गणेश चतुर्थी निमित्त खूप छान होत आहे आपल्या क्लब मध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं सर, गणपती हे बुद्धीची देवता आहे. तर सगळ्यांना सद्बुद्धी देव आणि जे कळत न कळत जे आपल्या हातून काही झालं ते माफ करून छान बुद्धी देईल देव. त्याच्यावरच विश्वास ठेवून आपण हॅपी क्लब जॉईन केला पाहिजे आणि आपण सगळे करतो. आणि आपला जसा रिझल्ट आला, इथं सगळे वेलनेस कोच आहे, एक न्यूट्रिशन घेऊन आपण जसं परफेक्ट झालो तसं दुसऱ्यांना परफेक्ट करण्याची गणपती ईश्वर आपल्याला श्रद्धा देव किंवा शक्ती देव, हे करून आपण सगळ्यांनी तयार व्हायचं आहे. जसं सर, मी एक उदाहरण सांगते. आता तुम्ही म्हणजे मेन आमचे सगळे भगवानच आहोत, तुम्ही आणि महादेवी मॅम. आम्ही तुमच्यावर सगळं 100% विश्वास ठेवून इथं करत असतो सर. तेव्हाच आपण इथं येतो. आणि सगळ्यात महत्वाचं, सगळ्यांनी विश्वास असेल तरच आलं पाहिजे, हे मला सांगायचं आहे. आणि सगळेजण येतात कारण हा आपला क्लब जो आहे ते घेण्यासाठी काहीच नाही, सगळं देण्यासाठी. आणि आजकालची चालतं ना सर, स्वार्थापोटी करतात, पण आपला क्लब तसा नाही, निस्वार्थ सेवा करतो आपण इथं सगळेजण. त्याच्यामुळं सगळेजण यायचं आहे. आणि आपण जे शासन किंवा प्रशासन सगळे नियम लावतो सगळीकडं, हेल्मेट हेल्मेट आपण डोक्याला लावतो सर, ते लावलं पाहिजे. आपण गाडी ड्रायव्हिंग करतो तेव्हा सीट बेल्ट लावलं पाहिजे. त्या शासनाचा काही फायदा आहे का सर? काहीच फायदा नाही.
तरी पण ते नियम आपल्याला लागू करतो आणि आपण ते सहज करतो. तसं आपल्या क्लबमध्ये पण खूप नियम आहेत, सगळं आहेत, तरी आपण ते न करता तुम्ही जे हे चालवता सर, ते सगळ्यात महत्वाचं आहे. आणि आज जे न्यूट्रिशन घेतात त्याच्यात तुमचा काहीच फायदा नाही. ज्यानं न्यूट्रिशन खाईल त्याचं शरीर स्वास्थ्य राहील, आणि न खाईल त्याचं काहीच नाही. त्याचं म्हणजे बेनिफिट जे भेटते ते तुम्हाला काहीच नाही, तरी पण प्रयत्न करता सर, हे खूप महत्वाचं आहे. आणि सर आपण परफेक्टपणे सांगू शकतो की जसं सोनं आहे तसं आपलं न्यूट्रिशन आहे, आणि जे घेतील ते छान राहतील. आणि आयुष्यभर म्हणजे माहिती नाही कधी आपण जाणार आहोत ते, पण जोपर्यंत आहोत तोपर्यंत फिट राहू, हे आपण गॅरंटी देऊ शकतो सर, सोनं जसं आहे तसं. आणि माझ्या तसा बदल झाला, माझ्या कुटुंबामध्ये झाला. आणि मी जेव्हा सगळ्यांना सांगते सर, हे न्यूट्रिशन खाल्ल्यामुळे मी एवढं परफेक्ट बोलते, हे मला विश्वास आहे सर. आता एरवी सगळीकडे कार्यक्रम असतात सर, इतकी निगेटिव्ह आहे सगळीकडे, पण तिथं गेल्यावर मी जे ऐकते आणि शांत राहते ते कशामुळे की न्यूट्रिशनमुळे सर. नाहीतर सगळ्या निगेटिव्हतामध्ये आपण निगेटिव्ह होऊन जातो, पण आपण नाही, कुठं जरी गेलं तर आपण पॉझिटिव्हच राहायचं आहे. आता एखादी मुंगी आहे सर म्हणजे ती खाली जरी साखर सांडली तिथं वाळू असते, पण ती साखरच घेते, वाळू नाही घेत. तसं आपण हॅपी क्लबचे सदस्य आहोत, पॉझिटिव्हच राहतो. किती निगेटिव्ह लोक काही बोलो कसेही राहो, आपण चांगलं करण्यासाठी आलो आहोत, न्यूट्रिशन घेतलं आहोत, आणि आपण नंबर 1 राहणार आणि नंबर 1 करणार. ही या न्यूट्रिशन मुळे, हॅपी क्लब मुळे, आणि आदरणीय बालाजी सर आणि महादेव मॅम मुळे एवढा परफेक्ट विश्वास आहे सर, आणि तो शेवटपर्यंत राहणार आहे, हे मी एक सांगू शकते सर. थँक्यू सर. येस येस येस. न्यूट्रिशन म्हणजेच आहार. आपण जे खातो पितो त्यालाच आपण न्यूट्रिशन म्हणतो. आपल्याला न्यूट्रिशन शब्द असा वेगळा असं वाटून घेण्याचं कारण नाहीये. कारण जे जेवण करतो त्यामध्ये न्यूट्रिशन असते, त्यामध्ये प्रोटीन्स असतात, कॅल्शियम्स असतात, मिनरल्स असतात, गुड फॅट असते. हे सगळ्या गोष्टी आपण जे घेतो ना त्याला आपण न्यूट्रिशन म्हणतो. आणि हे आहार जो आपण घेतो ना त्या आहारामध्ये न्यूट्रिशन आहे. तर आपल्या शरीराला जेवढं पाहिजे तेवढं मिळत नाही. त्यासाठी म्हणून आमचे सर्व वेलनेस कोच जे सांगतात ना हे न्यूट्रिशन घ्या ते न्यूट्रिशन घ्या, जमलं तर आपण घेऊ शकतो. आग्रह कुठलाच नाहीये. का बरं? तर ज्याची त्याची आर्थिक परिस्थिती, ज्याचे त्याचे विचार, ज्याची त्याची मानसिकता वेगळी असते. जोपर्यंत मानसिकता परफेक्ट होणार नाही तोपर्यंत आपण कुठलीही गोष्ट करू शकत नाही. पण आम्हाला आवडले, आम्ही न्यूट्रिशन घेतो म्हणून आम्हाला छान वाटतं. तुम्हाला जर आवडलं तुम्ही यायचं न्यूट्रिशन घ्यायचं. जर समजा तुम्हाला नाही वाटलं बाबा मला न्यूट्रिशन नाही घ्यायचं, मला एवढे पैसे नाही खर्चायचे, तर आमच्या सोबत राहा. कमीत कमी आनंदित तर राहतात. बरोबर आहे. या न्यूट्रिशन विषयी कोणाविषयी जर कोणी जरी काही म्हटलं तर त्याला पडताळून पहा की खरंच हे छान आहे का. जेव्हा आपण पडताळून पाहतो ना तेव्हा नक्कीच, मला सुद्धा असं 1 वर्ष वाटलं होतं काय न्यूट्रिशन, हे काय पैसे काहीतरी सांगतात. पण 1 वर्षानंतर जेव्हा मी माझ्यासाठी ते घेतलं, खाल्लं पिल्लं, तेव्हा मला छान वाटलं. माझं 8-8 तास पोट दुखायचं, 8-8 तास. पहा, 4-4 तास रात्र रात्र जागून काढायचं. आमच्या महादेव मॅम तर झेंडू बाम पाठीला लावून, पोटाला लावून, सगळ्या शरीराला लावून परेशान राहायच्या. माझ्याकडे पाहून तिला तसं एवढं दुःख व्हायचं, रडू यायचं, किती पोट दुखायचं, किती त्रास व्हायचा. फक्त आणि फक्त या न्यूट्रिशन क्लबमुळं, या हॅपी क्लबमुळं, माझ्या कोचमुळं आणि या न्यूट्रिशनमुळे मी आज आनंदी आहे. म्हणून मी हे क्लब चालवतो ना, हा क्लब चालवायचं कारणच ते आहे. सर्वप्रथम मी माझ्यासाठी चालवतो, नंतर सगळ्यांचं आरोग्य छान व्हावं म्हणून मी चालवतो. माझ्या ज्या व्याधी होत्या ना जवळपास 80% व्याधी या न्यूट्रिशनमुळे माझ्या कमी झाल्या. मग मी का बरं हे सगळ्यांना सांगू नये? का बरं 2 तास मी सकाळी तुमच्या सगळ्यांसाठी देऊ नये? तर माझं छान झालं ना, मग सगळ्यांचं छान करावं मला वाटते. या सकारात्मक विचाराचं माझं सुरुवातीपासून, लहानपणापासून बाळकडू आई वडिलापासून आहेत. आणि नंतर महादेव मॅम आल्यानंतर तेव्हा तिथून तर फारच छान सुरू झालं. सगळ्या आध्यात्मिक परिवारामध्ये मी त्यांच्यासोबत गेलो, त्यांना इतकं सुंदर सुंदर हे सगळं आहे. तर मग उमाराणी मॅमचं तेच म्हणायचंय, नका ऐकू कोणाचं, कारण इकडून ऐकून इकडून सोडून द्यायचं, छान छान ऐकायचं, छान छान घ्यायचं, आनंदी क्लबला जॉईन व्हायचं आणि आपलं आरोग्य फिट ठेवायचं. खूप छान, खूप सुंदर उमाराणी.